चला पाहूया तंत्रज्ञान शिकणं कसं सोपं आणि रोमांचक बनतं. तुला माहिती आहे का आपण शिक्षणाचा तंत्रज्ञानासाठी कसा उपयोग करू शकतो? यूट्यूबवर व्हिडिओ पाहून. बरोबर. यूट्यूबवर शास्त्रीय प्रयोग आणि इतिहासाच्या धड्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक सामुग्री उपलब्ध आहे. आणखी काय वापरता येईल? तुम्ही गणित, विज्ञान आणि कोडिंगसाठी खान अकॅडमी वापरू शकता. दीक्षा ॲपमध्ये शालेय धडे आणि सराव मिळतो. नॅशनल जिओग्राफिकल किड्समुळे प्राण्यांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल शिकता येतं. अवकाश आणि ग्रहांसाठी ॲप्स आहेत का? हो आहेत ना. नासा किड्स क्लब अवकाशप्रेमींसाठी खूप छान आहे. तुम्ही टेडेड वापरून विविध विषयांवर अप्रतिम व्हिडिओ बनवू शकता. म्हणजे हे सगळं आपल्याला शाळेचे बाहेरच्या शिक्षणाला मदत करतात? हो, हे शिकणं मजेदार बनवतं आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी देतं. पण लक्षात ठेवा, संतुलन महत्त्वाचं आहे. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवायचा नाही आणि वेळोवेळी छोटासा ब्रेक घ्यायचा. मी माझ्या टॅबलेटवरती रोज काहीतरी नवीन शिकीन. वा, उत्तम कल्पना आहे. तंत्रज्ञान एक ताकदवान साधन आहे. ते हुशारीने वापरायचं. त्यामुळे तुम्हाला अमर्याद संधींचा लाभ मिळेल. चला, आता आपण आरोग्य साक्षरतेबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे आरोग्य साक्षरता म्हणजे काय? निरोगी राहण्यासाठी काय करायचे हे जाणून घेणे. हो, अगदी बरोबर. आरोग्य साक्षरता म्हणजे शरीर आणि मनाची योग्य काळजी कशी घ्यायची हे समजून घेणं. सांगा बरं, आपण आरोग्यदायी अन्न का खायचं? ताकदवर राहण्यासाठी आणि आजारी न पडण्यासाठी. वा, बरोबर. फळे, भाज्या आणि भरपूर पाणी प्यायल्याने शरीर ताजतवानं राहतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि व्यायामाचे काय? व्यायाम शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवतं. चालणे, खेळणे किंवा योगासारख्या साध्या गोष्टींनी खूप फायदा होतो. मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. तेही मोजले जाते ना? हो. आता आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलूया. तेही शारीरिक आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी? ताण कमी करून, पुरेशी झोप घेऊन आणि मन खिन्न झाले तर भावनांवर बोलून, चित्र काढणं, संगीत ऐकणं किंवा निसर्गात वेळ घालवणं यानेही खूप फायदा होतो. निरोगी राहणे म्हणजे शरीर आणि मनाची काळजी घेणे. हो, निरोगी शरीर आणि मन तुम्हाला ताजतवानं, आनंदी आणि कोणत्याही आव्हानासाठी तयार ठेवतं. मी आजपासूनच जास्त पाणी पिणार आणि योगा करणार. खूप छान सुरुवात आहे. लक्षात ठेवा, तुमच्या रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला निरोगी आरोग्य प्रदान करू शकतात. चला, आता आपण पर्यावरण साक्षरतेबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे पर्यावरणाची काळजी घेणं का महत्त्वाचं आहे? झाडे आणि प्राणी मरू नये म्हणून. हो, हे एक महत्त्वाचं कारण आहे. पर्यावरण साक्षरता म्हणजे पर्यावरण कसं काम करतं आणि आपल्याला त्यावर कशी कृती करता येईल याचे परिणाम समजून घेणं. आपण काय करू शकतो? सुरुवात लहान गोष्टींपासून करायची, जसं झाडं लावणं. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली आणि फळं देतात. मी बागेत झाडी लावणार. खूप छान सुरुवात. दुसरा मार्ग म्हणजे कचरा कमी करणं. कचरा नेहमी कचरापेटीतच टाकावा आणि कागद, प्लास्टिकसारख्या वस्तू रिसायकल करायच्या. रिसायकलिंगने काय फायदा होतो? रिसायकलिंगने संसाधनं वाचतात आणि प्रदूषण कमी होतं. उदाहरणार्थ जुने वर्तमानपत्र रिसायकल केल्याने झाडे वाचतात. आणि पाण्याचे काय? पाणी वाचवणे खूप महत्त्वाचं आहे. ब्रश करताना नळ बंद ठेवायचा आणि पाणी वाया घालवायचं नाही. म्हणजे छोटे बदल मोठा परिणाम करू शकतात. हो, अगदी बरोबर. प्रत्येक छोटा प्रयत्न पुढच्या पिढ्यांसाठी आपला ग्रह वाचवायला मदत करतो. मी झाडे लावून पाणी वाचवण्यापासून सुरुवात करतो. वा, खूप छान. पर्यावरणाची साक्षरता शिकणं म्हणजे आपल्या वसुंधरेची, आपल्या पृथ्वीची काळजी घेणं. बाळांनो, आता आपण 21व्या शतकातील कौशल्यांबद्दल शिकलो. आता पाहूया कौशल्य प्रत्यक्ष आयुष्यात कशी वापरायची. तुला आठवतंय आपण तुझी वाढदिवसाची पार्टी कशी प्लॅन केली होती? हो, ती खूप मजेशीर होते. हो, तेच. या कौशल्याचा वापर कसा करायचा याचं उत्तम उदाहरण आहे. आपण त्याची प्रक्रिया समजून घेऊया. सुरुवातीला सहकार्य म्हणजे आपण सर्वांनी एकत्र काम केलं होतं. तुला आठवतंय मीराने सजावट केली होती आणि पाहुण्यांची यादी बाबांनी तयार केली होती. मी खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. आणि मी वाढदिवसाचे बॅनर डिझाईन करताना सर्जनशीलताचा उपयोग केला. बरोबर. सर्जनशीलता तुम्हाला नवीन आणि अनोख्या कल्पना सुचवायला मदत करते. आता आपण तर्कशक्तीबद्दल बोलूया.
तू कोणते खेळ खेळायचे हे कसे ठरवतोस? माझ्या मित्रांना कोणते खेळ आवडते हे विचार करून. हेच, यालाच तर्कशक्ती म्हणतात. परिस्थितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेणं. शेवटी आहे संवाद कौशल्य. तुझ्या मित्रांना आमंत्रण दिलंस आणि खेळाच्या नियमांची स्पष्ट माहिती दिलीस. म्हणजे ही कौशल्य शाळेत आणि घरीही मदत करतात. अगदी बरोबर. गट प्रकल्पावर काम करतात, समस्या सोडवताना किंवा एखादा कार्यक्रम प्लॅन करताना ही कौशल्य सर्व गोष्टी सोप्या आणि प्रभावी बनवतात. मी पुढच्या क्रिकेट मॅच रणनीतीसाठी ही कौशल्य वापरणार. वा, खूप छान कल्पना आहे. जितकं जास्त कौशल्य वापराल तितका जास्त आत्मविश्वास आणि यश मिळवाल. आतापर्यंत आपण सगळं शिकलो. आता एक शेवटचा राहिलाय मुद्दा, तो म्हणजे स्वशिक्षणासाठी संसाधनं आणि प्लॅटफॉर्म शोधणं. स्वशिक्षणासाठी खूप चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, विज्ञान, गणित आणि कोडिंग शिकण्यासाठी दीक्षा ॲप. दीक्षा ॲप शालेय धडे शिकवतं. टेड विविध विषयांवर प्रेरणादायक लहान व्हिडिओ दाखवतात. नॅशनल जिओग्राफिक किड्स किंवा नासा किड्स क्लब हे सुद्धा तुम्ही शिकण्यासाठी वापरू शकता. मला अवकाश शोधायचा आहे आणि रॉकेट्सबद्दल शिकायचं आहे. वा, खूप छान सुरुवात आहे. लक्षात ठेवा, स्वशिक्षण तुम्हाला तुमच्या गतीने वाढायला मदत करतं. जितकं जास्त कुतूहल असेल तितकं जास्त तुम्ही शिकाल. तुम्हाला कळालं स्वशिक्षण का महत्त्वाचं आहे? स्वशिक्षणामुळे तुम्ही शाळेबरोबर तुम्हाला हव्या त्या गोष्टींचा अभ्यास करू शकता. स्वशिक्षण हे आजीवन कौशल्य आहे. त्याचा स्वीकार करायचा आणि सतत प्रगती करत राहायची. काय मग कसा होता आजचा शैक्षणिक प्रवास? खूप छान, आणि सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं सुद्धा. खूप छान बाबा. आम्ही टीमवर्क, समस्या सोडवणे आणि नवीन गोष्टी स्वतःहून कशा करायचं ते शिकलो. आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे खूप आवडली. छान. हे सगळं शिक्षण तुम्हाला फक्त शाळेत नाही तर आयुष्यभरासाठी उपयोगी ठरेल. तर मित्रांनो, आज आपण 21व्या शतकातली तर्कशक्ती, सर्जनशीलता, संवाद, सहकार्य आणि इतर कौशल्यही शिकलो. आजच्या वेगवान बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी ही फक्त सुरुवात आहे, जी रोजच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार करेल. छोटी सुरुवात करा, नियमित सराव करा आणि शिकणं कधीही थांबू नका. ही कौशल्य तुमच्यासाठी नवीन नवीन संधी घेऊन येतील आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार करतील. त्याचा स्वीकार करा, भविष्याला सामोरं जा, कुतूहल जागृत ठेवा, सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्या आणि शिकत राहा.